हॅलो एव्हरीवन. तर मस्त असं एकदम परफेक्ट असे गुलाबजामुन बनवलेत. पाक पूर्णपणे आतमध्ये मुरलेला आहे, एकदम रसाळ असे झालेले आहेत. बघता त्याचा रंगरूप पाहूनच खाण्याची इच्छा होते. कसे बनवलेत चला बघूया. 200 ग्राम चितळेचं प्रेमिक्स घेतले आहे. दूध आणि पाणी मिक्स करून मळण्यासाठी वापरलेलं आहे. अशा प्रकारे मळून घेतले की इझिली गोळ्या तयार करता येतील. त्याच्यावरती क्रॅक्स किंवा चिरा वगैरे दिसणार नाहीत. सुरुवातीला गोळ्या तयार करून घेतल्या. हळूहळू पीठ जराशी कठीण होतं म्हणून मध्ये मध्ये 1-2 चमचे दूध टाकून पातळ करून गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुपाचा हात देऊन. अशा प्रकारे सगळ्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा तुपाचा हात देऊन घेतलेला आहे. हलक्या गरम तेलामध्येच गुलाबजामुन सोडलेले आहेत आणि लो फ्लेमवरती हलवत हलवत डार्क ब्राऊन रंगावरती तळून घेतलेले आहेत. अगदी रंग फिकाही नाही आणि जास्त करपवलेले सुद्धा गुलाबजामुन नाहीत. रंग बघू शकता. पाक करण्यासाठी 1 ग्लास साखर 1 ग्लास पाणी असं मेजरमेंट घेतलेलं आहे. एवढा पाक सफिशियंट होतो. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर सव्वाच्या प्रमाणात सेम क्वांटिटीमध्ये दोन्ही घेऊन उकळी आल्यानंतर 5 मिनिटे तसेच उकळून द्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे. उकळलेल्या पाकामध्ये लगेच गुलाबजाम टाकलेले नाहीत, तर थोडा वेळ थांबून बोटाला सहन होईल एवढ्या कडक पाकामध्ये गुलाबजाम टाकलेले आहेत. लगेच टाकले तर ते असे आतून शिजल्यासारखे किंवा गिटगिटीत लागतात खाताना. तर थोड्या वेळाने टाकलेले आहेत. 1 तासाने टॉस करून पुन्हा एकदा 1 तासासाठी रेस्ट करून घेतलेले आहेत. अगदी 2 तासांनी अगदी परफेक्ट असे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. एकदम भारी असं त्याचं रंग, रूप, टेक्स्चर एकदम मस्त असं झालेलं आहे. पाक पूर्णपणे आतमध्ये मुरलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका.